स्ट्रॉंग रूम मध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्याने धाराशिवमध्ये गोंधळ निर्माण झालाय। ईव्हीएम ठेवलेल्या रूम मधून आपण पाहतो ईव्हीएम ठेवलेल्या रूम मधून मशीनचा संशयास्पद आवाज आल्याने गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे सेना आणि शिंदे सेनेचा आक्षेप त्यांनी घेतलाय। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या धाराशिव शहरातील 3 प्रभागांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मशीनची पडताळणी केली जात होती आणि त्यावेळी हा गोंधळ झाला। उमेदवार किंवा पक्षाला कोणतीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा ठाकरे सेना आणि शिंदे सेनेचा आरोप आहे। कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार नाही, कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी टेस्टिंग करताय। आता 50 फुटावर वर रूम आहे, 50 फुट तुमची ही स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग करताय लागलेत। आवाज बाहेर यायला लागलाय, लोकांना काय वाटणार आहे? तर ती बटन दाबाले असं म्हणजे आवाज वेगळा यायला लागलाय। तर आमचं थोडंसं संशयास्पद वाटलं विषय, म्हणून आता 2 तारखेपासून मतदान झाल्यापासून ते आजपर्यंत व्हिडिओ फुटेज देखील त्यांना मागितलेला आहे। मग अशी व्हिडिओ फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला मी आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं। थोडंसं संशयास्पद वाटतंय, तर यांची पूर्ण खातरजमा आम्ही करणार। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे। 3 जागेची निवडणूक अद्याप बाकी आहे। त्या निवडणुकीच्या ज्या वोटिंग मशीन आहेत त्याची टेस्टिंग करण्याचं काम आज सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून या ठिकाणी चालू आहे। परंतु याबाबतची माहिती कुठल्याही पक्षाला दिलेली नाही, कुठल्याही लोकप्रतिनिधींना दिलेली नाही किंवा उमेदवारांना पण कुठली माहिती दिलेली नाही। आज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना याबाबतीत फोन करून विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी पण सांगितले की याबाबतीत आम्हाला माहिती नाही, तुम्हाला कळवलं असेल, परंतु त्यांनाही याबाबतीत कुठली माहिती नाही। म्हणजे सगळा अनागोंदी कारभार आहे, भोंगळ कारभार चालू आहे।